संतोष खारीक असेल, सुनील धमाळ असेल, मच्छिंद्र आमचे हरिभक्त परायण, ही सगळी जी मंडळी आहेत 2000 पासून माझ्या आणि शरद म्हात्रेच्या बरोबर, म्हणजे आता जवळजवळ 23 वर्ष झाली. म्हणजे छोटे असताना सुद्धा त्यांनी संघटनेत येऊन आमच्याबरोबर काम केलं. अग्नियोग संघटनेचं काम करत असताना अशी सेवाभाव त्यांच्या मयूरमध्ये उत्पन्न झाला. बाबांचे आणि आईचे आशीर्वाद त्या दोघा भावांच्या पाठीशी आहेत. बाबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार मयूरने घेतले. कारण बाबांची त्यांच्या एक कीर्ती होती की कोणी सामान्य किंवा गरीब माणूस घरी आला की त्याला खाली हाताने ते पाठवत नव्हते. एखादा म्हणायचा मला डॉक्टरकडे जायचं आहे, एखादा म्हणायचा वेगळा, पण प्रत्येक वेळी बाबांनी मयूरच्या प्रत्येकाला मदत करत आले आणि तो सगळे संस्कार मयूरने स्वतःच घेतलेत. आणि आज जो एक एवढा उद्योजक म्हणून बदलापूरमध्ये जो मोठा झाला आहे, त्याचे संस्कार आणि त्याची ख्याती आणि त्याची जी दानत आहे. कारण पैसा सगळ्यांकडे असतो पण दानत नसते पैसा खर्च करायची. ते अजून पै जमा करून फक्त नाव किंवा लोकांना लुबाडून घेतात आणि काहीतरी कार्यक्रम भरवतात. तसा मयूर नाही आहे. मयूर आणि प्रतीक हे दोघं भाऊ बिल्डर कन्स्ट्रक्शनमध्ये स्वतःच्या स्वर्गीय जगन्नाथ म्हणजे बाबांच्या स्मरणार्थ जे काम करतात त्या बिल्डिंगही पूर्ण करतात. कुठलाही एखादा गाळा किंवा ब्लॉक घेणारा माणूस फसला त्यांच्यापासून नाही. सगळी नावं काढतात की नाही नाही मयूरच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला एक गाळा असेल किंवा फ्लॅट असेल तो हवा आहे. असा हा मयूर आणि प्रतीक या स्पर्धा खरंच अतिशय खूप चांगल्या त्या वानखेडेवर किंवा मला असं वाटतं ठाण्याचं जे स्टेडियम आहे दादोजी कोंडदेव त्याच्यापेक्षा हे नक्कीच 90% हे क्रीडांगण मयूर तू छान बनवलं आहे. कारण खेळताना खेळाडूंचा जो आनंद दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर या क्रीडांगणामुळे हा आनंद दिसतोय. आणि 2018 आणि आता या 5व्या वर्षी तू या स्पर्धा भरवतोय. 6 वर्ष झाली. खूप असा याच्यामधून 100% मी म्हणजे असा अनुभव मिळतोय की आता मी एंट्री केल्यानंतर श्रीपादला म्हटलं श्रीपाद दादाने स्टेडियम बघ कसं बनवलं आहे, खूप छान आणि नावंही छान दिलेत. तर असंच कार्य तुझ्या हातून सतत घडो. फक्त एकच नेहमी सल्ला असतोय राजकारण बाजूला ठेव. तू फक्त समाजकारण करून उद्योजक बनूनच मोठा हो असा माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे. आणि राजकारणात गेल्यानंतर काही गोष्टी अडथळ्याच्या असतात. कारण एका पक्षात गेला की दुसरा पक्ष काड्या घालायचा काम करतो. त्याच्यावर पण तुम्ही जीवदान मिळवलं. कारण एकदा अडकला होतास, दुसरा पक्ष तुला त्रास देत होता. त्या माणसांची तू सेटलमेंट करून खूप मोठा झालास. तुला अजून खूप मोठं व्हायचे. मला वाटतं 35 वर्ष ना तो आहे, 35 वर्ष आहे. मयूर खरंच मनापासून मी समर्थांनाही प्रार्थना केली. तुला खूप समर्थांचा आशीर्वाद आहेत. तू खूप मोठा हो आणि अशा स्पर्धा वर्षानुवर्ष खूप मोठ्या व्हाव्यात. तुझ्याबरोबर असला हा तुझा परिवार सचिन, कृष्णा, मच्छिंद्र, संतोष, सुनील, प्रतीक ही जी मंडळी आहेत तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझ्या पाठीशी उभे आहेत. आणि परमेश्वराची कृपा आहे तुझ्यावर, आईचा आशीर्वाद आहे तुझ्यावर आणि तुझी पत्नी तुला याच्यात सहकार्य करत असते, मदत करत असते. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. या स्पर्धेलाही हार्दिक शुभेच्छा आणि तुला अनेक आशीर्वाद. तुला खूप मोठं व्हायचे. जीवेश शरद शतम. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर काकांचं विशेष आभार. तर मयूरदादा काही 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. मॅच ऑन. लगेच एक शॉर्ट अँड स्वीट बाईट आणि मैदानावरती आपण परतू. दादा खरं तर तुम्ही 20 वर्ष एकत्र आहेत आणि तुमची साथ आहे म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि आता आपल्या मुलांना तोच सल्ला आहे का तुम्ही 2 पैसे कमवा, तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये स्ट्रॉंग व्हा. म्हणजे इन फ्युचर जर पॉलिटिक्समध्ये जायचं झालं तर पहिले तुमचा सल्ला घेईन. आणि मला असं वाटतं मी अजून आर्थिक बाबतीत स्ट्रॉंग नाही आणि पॉलिटिक्समधले छक्केपंजे आपल्याला शिकता यायला पाहिजेत. ते जर आपण शिकलो, ते धडे घेतले आणि आर्थिक बाबतीत स्ट्रॉंग झालो तर तिथे पण आपण एखादा मोठा धूमधडाका करू. हे बोलतो आणि थांबतो. धमाका नक्की होणार. स्टे ट्यून. जाऊया फायनली. आता इथले धमाके संपलेत. मैदानावरती धमाके ऑन आहेत. शो ऑन आहे. जाऊयात आपण मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहायचं आहे. आता बी पोलला आपण सुरुवात करणार आहोत. आगासन आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन चिंचपाडा. हा ऑफिशियल कॉल आहे आगासन आणि चिंचपाडाच्या कॅप्टनला
दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थित असतील. स्वागत आहे आपलं. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या शोरांलेली इतिहास गाता असे जाणता राजा ताजतने झुकवतो माता. महाराष्ट्राचे अर्धे दैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज मयूर ग्रुपचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा मयूर ग्रुप आयोजित तुम्ही पाहताय. खरं तर जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्ही पाहताय. खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आज तुम्ही पाहताय. मयूर ग्रुप यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना जिंकला टीम सत्संग शिरगाव संघाने आणि आता दुसरा सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते जोडली जाते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सर्कल षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय. गोलंदाज सुशांत गायकवाड अर्थातच गोपी सज्ज होतोय. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या मॅचमध्ये खरं तर भरपूर चांगली लढत आपण पाहिली. सत्संग शिरगाव संघ ते विजय झाला आणि आता तुम्ही पाहताय मदरच्यामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन संघ मैदानावरती खेळताना दिसतील. चांगला फटका पार मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये केले. डीपमध्ये खेळाडू पोहोचला. सागर मेंगल होत्या भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचले. उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे मात्र एक पडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा विपक्ष स्वर्गीय प्रदीप भोईर एलेमम बेलवली या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही एन्जॉय करता. टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलकावरती आतापर्यंत 19 धाबा जोडल्या गेला. सलामी जोडी खरं तर ऋषिकेश बाद झाला. तदनंतर मैदानावरती आपण पाहतो विजय बनवटे. यावेळेस मात्र चांगला फटका पार मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर एकला हा बॉल खेचला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार के षटकार 4 धाबा. मयूर ग्रुपने ठेवलाय सोहळा. हे मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर आयोजन करताना हो खेळाला. थँक्यू सो मच. मयूरदादा जगन्नाथ पिसेकर आणि प्रतीकदादा जगन्नाथ पिसेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. खरं तर 9 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यातूनच एक मोठा सामना बेरेली विपक्ष भिनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न पाहिलं होतं. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळं हेच विजय बनवटेला पाहिलं परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरधा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय. यष्टी रक्षक रोशन गायकवाडच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना बागेल बॉलवरती भरपूर चांगला फटका आपण पाहिला विजय बनवटेच्या बॅटमधून. परंतु आता कमबॅक करत असताना सुशांत अर्थातच गोपीला तुम्ही पाहताय. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. वॉटर शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये गॅपमधून बॉल चाललाय दणदण करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक चौकार. तर नेक्स्ट मॅच टीम देवांश 11 चिंचपाडा वर्सेस ओमसाई आगासन होईल. आणि मागच्या मॅचची जी विनर आहे बरोबर तुम्हाला रात्री 7 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. आणि या मॅचची विनर तुम्हाला रात्री 7 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग तुमचं टायमिंग आहे आणि तुम्हाला बरोबर या ठिकाणी मॅच खेळायची आहे फ्रंट लाईटमध्ये. विनर जी मॅच आहे ती रात्री 7 वाजता खेळली जाईल. नेक्स्ट मॅच आहे देवांश 11 चिंचपाडा वर्सेस मैदानावरती खेळ तो म्हणजेच ओमसाई आगासन. केजू मुंडेचा संघ एका बाजूला अर्जुन परदेशी. स्वागत आहे दोन्ही टीमचं. फुल टॉस होता. यावेळेस देखील तुम्ही पाहता ऑन साईडला फक्त ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. बॉल मात्र आपण पाहतो अगदी पायावरती आदळला आणि निघून चालला. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेनं. हेच तर क्रिकेट जिथे चांगला चेंडू होता तिथे चौका ठोकला आणि आता फुल टॉस बॉलवरती बॅटर बीट झालाय आणि त्या सिंगलच्या स्वरूपात एक चिकी सिंगलला एक पडली जाईल. सिंगच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आत्तापर्यंत धावफलकावरती धाबा 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं खरं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धाबा तिथे एकपटल्या गेल्या आणि आता षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय खरं तर 2 चौकार विजयच्या बॅटमध्ये आले. परंतु तरी देखील धाबा धावफलकावरती 12 खर्च केल्या आणि धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
भरपूर मेहनत तुम्हाला सातत्याने मयूर ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निरंजन भाऊ पिसेकर असतील, तदनंतर सातत्याने अनिकेत कुलकर्णी असतील, अप्पाट बैरत त्यांची देखील तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर चांगली बॅटिंग आपण पाहिली विजयच्या बॅटमधून. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि 21 धावांवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतो. भरपूर चांगली स्कोरिंग आमच्यापर्यंत आमचे सनी भोईर सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना समोरचकाचा पाठीचा काढा म्हणून त्याला सातारा म्हटलं जातं. तुषार आले, तुषार ठाणकर अर्थातच नानू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आहे. राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र गोपनीसारखी बॅट फिरवली होती, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा, टप्पा पडला, बॉल मात्र निघून चालला. यावेळेस यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये लेग स्टिकच्या वरनं बॉल मात्र निघून चाललाय आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना तुषार ठाणकरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र नेहमीच चांगली गोलंदाजी तुषारची तुम्ही पाहताय, परंतु आज महिंद्रावरती पुन्हा एकदा पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला. राजेश साळवी याच्या नेतृत्वाखाली टीम बेलेवरी नेहमीच खेळत असते गोलंदाज यार. यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर कॅन्सल बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतो. रणवीर रिदममध्ये रथळा, तदनंतर चेंडू हातातून निसटला. चांगली गोलंदाजी तुषारच्या बाजूवर होत असताना खरं तर षटक क्रमांक 3 तो घेऊन आला गोलंदाजी मार्कवरती. 5 षटकाचा हा देखील सामना तुम्हाला पार मिळेल, परंतु विजय बनवटीचं मी कौतुक करेल कारण बऱ्याच पाचमध्ये तर आपल्यासोबत MHUS महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सायन्सच्या या ठिकाणी डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. बालाजी लोणे, आदेश शिंदे, संदीप थोरवे. तर कोणालाही काही हेल्थ प्रॉब्लेम असेल खेळाडूला म्हणा किंवा इथे आलेल्या कोणत्या प्रेक्षकाला, तर कॉमेंट्री बॉक्ससमोर या ठिकाणी तुम्ही चेकअप करू शकता. आणि आपली पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. हार्टली थँक्यू ऑल ऑफ यू ब्रदर्स, कारण आज आपल्या वेळात वेळ काढून ही सगळी टीम आपल्यासोबत जोडली गेली आहे. आपली काळजी हे त्यांचं कर्तव्य आणि तुमची काळजी करणं ही आमची जिम्मेदारी. पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती मानाचा सन्मानाचा मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा भव्य दिव्य क्रीडा सोहळा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, आवाज ऐकूयात पुन्हा एकदा बदलापूरचा मानकिवलीचा, जो सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमतोय, राहुल चव्हाण यांना. थँक्यू सो मच. मयूर ग्रुपची स्पर्धा म्हटली तर त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पार मिळतील. मग डॉक्टर असेल, तदनंतर पोलीस मित्र असतील, सातत्याने सरपंच असतील, उपसरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार साहेब असतील, सातत्याने सर्व गोष्टी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय, विजय बनवटे बाद झाला. गणेश जमदरे आता मैदानामध्ये दाखल होतोय इनॅट नंबर 3 वरती. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं होतं तुषार ठाणकर एक चांगला गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट संपादित केली आहे. पहिला बॉल लेग स्टिकच्या वरून, दुसरा बॉल मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. खरं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बॅटर विजयचा, परंतु तो फटका तिथे फसला आणि सरळ चेंडू यष्टीवरती आदळला. ऑन साईडला इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र पुन्हा एकदा तुम्ही पाहताय लॉंगॉनला ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये खेळाडू पोहोचला, सागर मेंगल होतं डीपमध्ये, भरपूर वेगाने पोहोचले, चेंडूला उचलून फेक करतील. दरम्यान इथे 2 धाबा एकपडल्या गेल्या. चांगली बॅटिंग मैदानामध्ये होत असताना माहिती आहे गणेशला देखील पहिला फरदा इथे बाद झालाय. संघ थोडंसं अडचणीत सापडला जरूर, परंतु अशा परिस्थितीमध्ये खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन वापरणे जरुरी आहे आणि तेच पदाचारपदी गणेश जमदारी करत असताना 2 धाबा इथे देखील जोडल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तुषार राईट मोर द विकेटनं सज्ज होतोय. ऑन साईडला घेतला, चांगला फटका पार मिळतोय. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश जमदारेच्या बॅटचा धमाका, चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क, विकेट, षटकार. सहा धाब्याच्या साथीला धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. आतापर्यंत 36. यापुढे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, इथे संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडला, बॉल मात्र स्विंग होत निघून चाललाय. यष्टी रक्षक रोशन गायकवाडच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना राजेश साळवेला तुम्ही पाहता प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र आता
तुषार ठाणकरला देत असताना, कारण संघाचा सेनापती दिशादर्शक तारणहाण बॅकबॉन खेळाडू तुम्ही पाहताय मदरछाटमध्ये राजेश साळवीला तुम्ही पाहू शकता. गोरदाद तुषार या बळाला देखील गुडलेन स्पॉटवरती पडला हलक्या हातानं कट करत असताना, आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं मृत्यूत फिनकॉफचे आदरणीय आमचे मित्र अक्षय कडव मॅनेजर आहेत मृत्यूत फिनकॉफ कंपनीचे, आणि त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राहुल, बदलापूरच्या क्रिकेटनं भरपूर मोठ्या स्पर्धा दिल्यात, बट सध्याच्या घडीला ज्या वेगानं प्रगती करत आहे जगन्नाथ स्मृती चषक मयूर ग्रुपचं अगदी कौतुकास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष सध्या पहिल्याच मॅचनं या ठिकाणी खेचून घेतलं आहे. अनेक सारा ब्युटिफुल कॉम्प्लिमेंट्स या टुर्नामेंटसाठी येतात, आणि या स्पर्धेचा आगाज सोहळा पाहिल्यानंतर आपण फक्त इतकंच म्हणूयात, गर्व आहे आम्हा शेंद्रू गुलालाचा, गर्व आहे आम्हा त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हा विठू माऊलीने स्थापन केलेला वारकरी संप्रदायाचा, आम्हा गर्व आहे आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा, आणि आम्हा बदलापूरकरांना अभिमान आहे मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी भरवलेल्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा. पाहत राहा, ऐकत राहा, मानाची सन्मानाची बदलापूर शहराची अभिमानास्पद आणि गौरवशाली हे 6वं पर्व मयूर चषक 2024. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. लाईन मिस केली आहे. यावेळेस तुम्ही पाहताय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. 38-38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात आज टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाड्याच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पाहता. गुरुराज शिंदे असेल, किरण शिंदे असेल, सातत्याने या संघाला ते लीड करत असतात. आमचे तुषार शेलार ते देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोरदास सुशांत बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न अंडरम बॉक्स स्टाईलने इथे मात्र टॅप केला, बॉल चाललाय. यावेळेस मात्र कबरच्या क्षेत्रामध्ये खरं तर राजेश साळवे होता, ज्याने चेंडूला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकित्सक ते माहिती आहे. सिंकच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 38-38 धाबा 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकाच्या अंती 34 होत्या. एक व्हाईट बॉल फेकला आणि आता एक चिकित्सक सिंगल जोडली जातीय. धावफलक आतापर्यंत 39 धाबा. सुशांत गायकवाड भरपूर आज जिम्मेदारी आहे. तर या स्पर्धेसाठी आपण पाहता तब्बल एक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ग्रामीण फॉर्मॅटसाठी ॲव्हेंजर बाईक आहे, आणि त्या सोबतीनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी एक बाईक आहे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. आणि शहरी गट ज्या 8 टीम्स आपण इन्व्हाइट केलं, 4 तालुका 4 व्यावसायिक, त्यामध्ये अगदी एक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बाईक आपण देतो आहे. आणि आदरणीय आमदार सन्माननीय किसनजी कतोरे साहेबांकडनं एक बाईक आपल्याला स्पॉन्सर झाली आहे. एक आली आहे आपल्याला PNR ग्रुपच्या माध्यमातून. जगन्नाथ पॅराडाईजचे जे बिल्डिंग फ्लॅट्स होतात ते सेल करण्याचं काम PNR ग्रुप करत असतं. आणि डॉक्टर मिंदे साहेबांकडनं आपल्याला एक बाईक आली आहे, आणि जी आपली चौथी बाईक आहे या स्पर्धेमध्ये ती आपल्याला आली आहे. पिसेकर सिस्टर्स अर्थातच मयूरदादा, प्रतीकदादा यांच्या ज्या तिन्ही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या वतीनं
आपल्याला ही एक बाईक या ठिकाणी स्पॉन्सर्स करण्यात आली आहे. तर याबद्दल या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण का नेहमी म्हणतो की मयूर दादा, प्रतीक दादा नाही, पूर्ण पिसेकर परिवार एकत्रित येऊन टुर्नामेंट भरवतं, तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आज आमच्या तिन्ही ताईंच्या वतीनं या टुर्नामेंटसाठी या ठिकाणी एक बाईक आली. हार्टली थँक्स ऑल ऑफ यू, सगळ्यांचं विशेष आभार. जेव्हा पुन्हा एकदा मॅचमध्ये जिथे माहोल बनला, क्रिकेटचा खेळ सजला, आवाज पुन्हा एकदा राहुल चव्हाण यांचा. थँक्यू सो मच. यावेळेस देखील ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. गुरु शिंदेचा पुन्हा एकदा फटका बसला, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र टॅबल होतं, घरंगळत राहिला. दरम्यान एक चिकी सिंगल, धाबी ते जोडी जातीय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 42, 42 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 5 षटकांची मॅच, कमीत कमी 55 ते 60 धाबा इथे बनवा बात लागतील. कारण समोर तुम्ही पाहताय बदलापुरातील एक धमाकेत संघ खेळतोय. प्रदीप भोईर 11 बेलवली संघ तुम्ही पाहताय. आज प्रदीप भोईर आपल्यात नाही आहे, तो निघून गेलाय, परंतु त्याच्या नावाला सातत्याने उजाळा देण्याचं काम मदरच्या आतमध्ये टीम बेलवली नेहमीच करत असते. यावेळेला देखील बॅटन पॅटच्या मधला टप्पा पडल्यानंतर भरधा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर पहिल्या षटकामध्ये सागरनं धाबा खर्च केला 16. अशा परिस्थितीमध्ये सुशांतवरती विश्वास दाखवला, त्याने धाबा खर्च केला 12. आणि आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी होत असताना तुषार ठाणकरचं मी कौतुक करेन, ज्याने धाबा खर्च केला फक्त 9 आणि आतापर्यंत 4 धाबा खर्च करत असताना तुषारला तुम्ही पाहताय ज्याने चेंडू फेकलेत आतापर्यंत 5. 1 टू गो, शेवटचा बॉल. गोलंदाज सुशांत, राईट मोर द विकेट. फुल टॉस होता. यावेळेस देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहताय भूषण मेंगल पोहोचले, चेंडूला तुम फेक करतील. दरम्यान या 2 धाबा इथे मात्र जोडल्या जातील. सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिला देखील इथे मात्र वापर करण्यात येतोय. कारण भिनारपाडा टीमला माहिती आहे आपण 50-55 पर्यंत जरी पोहोचलो तरी तेजस दमदरे सारखा एक चांगला खेळाडू आहे त्यांच्याकडे, एक स्ट्रायकर गोलंदाजा, त्यानंतर गुरुनाथ असेल, किरण असेल, चांगली गोलंदाजी तुम्हाला साथीने पाहायला मिळेल. ऋषिकेश असेल, अशी चांगले खेळाडू तुम्हाला मैदानमध्ये दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतील. आणि सध्याच्या घडीला खरं तर तुम्ही पाहताय 4 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल आत्तापर्यंत 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहू शकता हिरवगार वातावरण तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणि चौफेर बाजूला खरं तर खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतील, पॅव्हलियन कक्ष तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर चारी बाजूला तुम्हाला डगआउट पाहायला मिळतील. आणि स्टँड देखील आपण पाहतोय भरपूर महत्त्वाचे आहेत. मग महेंद्र धोनी स्टँड असेल, विराट कोहली स्टँड असेल, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं स्टँड आपण पाहतोय. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला भरपूर प्रेक्षकांची मांदियाळी याच मैदानावरती पाहायला मिळेल. 9 दिवस आपण पाहतोय ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, फक्त गावासाठी आणि जगन्नाथ पिसेकर साहेबांच्या नावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय राजेश साळबे, षटक क्रमांक 5 राईट मोर द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय. राजेश साळवेचं भव्य स्वागत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अरे ठाणे रायगड बदलापूर मध्ये गुरुनाथ शिंदेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय 50 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या. गोलंदाज राजेश, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. 20 मध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू पोहोचले. सिंगल तर एकपटली, सिंगलवरती आता थांबावं लागेल या मॅचमध्ये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 51 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग होती टीम बेनारपाडा संघाच्या माध्यमातून. अशाच जर फटकेबाजीची गरज आहे टीम बेनारपाडा संघाला, परंतु आतापर्यंत संघाचा डाव जर कोणी सावरलाय तर तो खेळाडू तुम्ही पाहताय गुरुनाथ शिंदे आणि त्याच्या साथीनं गणेश जमदरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वरती गुरुनाथ आलाय. सिंगल डबल त्याला प्राधान्य दिलं, परंतु आता एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा त्याने सिंगल एकपटली आणि संकटमोचक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गुरु शिंदेला तुम्ही पाहता. गोलंदाज राजेश, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला खेळाडू बीट झाला आणि त्यानंतर थेट बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत निघून चाललाय.
त्याच्यावरती आता भरपूर मार पडतोय त्याच्या गोलंदाजीवरती, कारण आपण पाहिलं ज्यावेळेस तुषार गोलंदाजी करत होता प्रत्येक बॉलवरती काहीसं कानमंत्र देत होता, परंतु सध्याच्या घडीला आक्रमक पवित्रा घेतलाय गणेश जमदरे आणि गुरु शिंदेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पिकअप स्ट्रोक खेळायचं होतं, नाही जमलं. इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज पोहोचला राजेश कॅच घेण्यासाठी, परंतु झेल ड्रॉप झाला, चेंडू जमिनीला दाम झाला. दरम्यान एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आत्तापर्यंत अब तक 56 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. गोलंदाज राजेश साळबे जो स्वतः संघनायक आहे, आतापर्यंत थोडासा मागणा जरूर ठरलाय, परंतु 2 बॉलवरती कमबॅक करावा लागेल. हा ट्रॅकर होता, अडवा बॅटने खेचलाय, बॉल चालला मिड विकेटला, डीप मध्ये खेळाडू सुशांत पोहोचले. एक चिकी सिंगल, एक मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा बनतील का पाहावा लागेल, परंतु आता दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडावा लागतोय गुरुनाथ शिंदेला. या ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक 57 धाबा धावफलकावरती आता जोडल्या गेल्या. गौरव सावंत यांना तुम्ही पाहू शकता, अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही त्यांची पाहता. नेहमीच मयूरदादा यांचा विश्वास आहे गौरव सावंत यांच्यावरती. शेवटचा बॉल ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय, फंबल झाले डीप मध्ये खेळाडू. 3 धाबा एक पटाचा प्रयत्न आणि तिसरी धाव मधल्या मध्ये कंप्लीट होत नाहीये आणि किरण शिंदे आता बाद होतोय, परंतु शेवट गोड केले 2 धाव. म्हणून ज्यांना सातत्याने संबोधलं जातं असं आमचे मच्छिंद्र पाटील सर, मॅक्स सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आगासन संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय चिंचपाडा संघ पुढच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आदरणीय अंकित सरांना मी विनंती करतोय, DCB बँकेमध्ये ते आहेत आणि आपल्याला विनंती आहे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. अंकित सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अंकित सरांना मी विनंती करतो या आपण टॉस बॉक्समध्ये. इथे टॉस केला जाईल. आगासन संघाचे संघनायक आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबत आपण पाहतोय चिंचपाडा संघाचे संघनायक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अंकित सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि तिची नाणेफेक इथे केली जाते. काटा असा कॉल आहे, आगासन संघाचा छापा आलाय. आपण पाहतोय चिंचपाडा संघाने हा टॉस जिंकलाय आणि पाहुण्यांना विनंती करतो आपण स्थाना बनवायचं. तर टॉस जिंकलाय इथं आपण पाहतोय चिंचपाडा संघाने. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? इतकी ग्लॅमर ही खरं तर स्पर्धा आहे, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. रायगड भिवंडीमधील 1 नंबर ग्राउंड आहे आणि प्रत्येक दादाला मी धन्यवाद देतो कारण त्याने आम्हाला इथे खेळण्यासाठी एंट्री दिली. तर आपण पाहतोय चिंचपाडा संघाने खरं तर टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. तर तुमचा देखील निर्णय क्षेत्ररक्षणच असता आणि संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ग्राउंड तर खूपच छान आहे. आणि आता बॅटिंग करायची आहे, कशा रीतीनं काय रणनीती असेल? तर बघूया कसं काय.
तर दोन्ही संघांना आपण खेळाच्या दृष्टीने देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी चिंचपाडा संघाने पुढच्या लढतीचा टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ही न्यूज येते टॉस बॉक्समधून आणि आपण जातोय ओमकारजी शेट्टी सरांकडे. धन्यवाद. ते दोन्ही अगदी आपल्या सोबत टीम कॅप्टन एक फोटो सेशन होईल. दोन्ही कॅप्टनचं थांबायचं तिथं मयूरदादा आणि या ठिकाणी आपण पाहताय दोन्ही कॅप्टन सोबत. तर सलामीची जोडी त्या ठिकाणी काही क्षणात मैदानावरती दाखल होती. ऑन ग्राउंड जाईल मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर दाखल व्हायचं आपण. DCP बँकचे आदरणीय अंकित या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूयात. त्यासोबत आपण पाहतोय आदरणीय राहुल शेट्टी साहेब देखील उपस्थित आहेत आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती या आपण आपला सन्मान इथे केला जातोय. वस्त्र अलंकार आपण पाहतोय दिला जातोय. त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देखील दिली जाणार आहे आणि त्यासोबत आपण पाहतोय रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देखील दिला जातोय. अजून एक सन्मान आपण करतोय. नितीन दादाला आपण आमंत्रित करतोय आणि नितीन दादाचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल आणि नितीन दादाचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. चला अजून एक सन्मान आपण करूयात. राहुल शेट्टी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तर राहुल शेट्टी यांना सन्मानित करतोय. थैंक यू सो मच राहुल भाई, आप आए. आपके आने से मुस्कान आई हमारे भाई के चेहरे पर. आमचे फायनान्शियल आहेत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. या आपण नितीन दादाला सन्मानित करतोय आणि नितीन दादाचा सन्मान तो देखील या ठिकाणी मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केला जाईल. साईड लाईनवरती दोन्ही ओपनर बॅटर्ससोबत राहुल चव्हाण त्या ठिकाणी जॉईन होतील. इट्स ओव्हर टू यू राहुल चव्हाण. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत नरेंद्र मेघल सर आणि त्यांच्या साथीदार शशिकांत लोंगले आहेत. सर काय म्हणाल, मागील मॅचमध्ये खरं तर 47 धावांचं लक्ष होतं. ते लक्ष खरं तर चेस केलं सत्संग शिरगाव संघानं आणि तुमच्यासोबत आपण पाहिलं तर समोर 60 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. काय म्हणाल, या धावा कशा प्रकारे तुम्ही चेस कराल? सामना कोणताही असू दे आणि धावा किती असू दे, आमचा टार्गेट असेल की ते आम्ही चेस करणं आणि पूर्ण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. चांगल्या प्रकारे फलंदाजी करून धावा, एकेरी धावा असेल, दुहेरी धावा असेल, चौकार षटकारांची आतषबाजी करून आम्ही हा सामना आम्ही जिंकू अशी आम्हाला आशा आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असणार. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खेळताना खरं तर गोलंदाजी तुमची झाली आहे, परंतु खेळपट्टी किती पोषक आहे बॅट्समनसाठी, किती पोषक आहे गोलंदाजासाठी? अर्थातच हा ग्राउंड जो आहे, मैदान आहे, अतिशय उत्तम दर्जाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा मैदान आहे. त्याचप्रमाणे विकेटसुद्धा तशीच आहे, छान विकेट आहे. काही विकेटवरती दोन्ही म्हणजे धावा पण होतील आणि विकेटसुद्धा मिळू शकतील अशा प्रकारचे विकेट दोघांनाही म्हणजे गोलंदाजांना पण आणि फलंदाजांना दोघांनाही पोषक अशी विकेट आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. भरपूर चांगलं ओपिनियन खरं तर पाहू शकता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 59 धावा बनल्या गेल्या खरं तर बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनारपाडा संघाच्या माध्यमातून आणि आता 60 धावांचं लक्ष उराशी बाळगून सलामी जोडी नरेंद्र मेंगल सर आणि त्याच्या साथीनं शशिकांत लोंगले ही जोडी तुम्हाला पार मिळेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया कमेंटी बॉक्स. चलेंगे दोस्तों मैदान के पर आज के प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला देख पा रहे हैं. दोपहर का सत्र खेल चुके यहाँ पर धूप और बदन को महसूस करते हुए ठंड हवा, काफ़ी शानदार माहौल है. पर इस प्रकार का माहौल हम देखकर ऐसा लग रहा है कि यह प्रतियोगिता इंटरनेशनल लेवल पर खेली जा रही है. मयूर ग्रुप आयोजित स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2024 का शानदार सफर. क्रिकेट का कारवा आज शुरू हो चुका मैदान के ऊपर. पहला मुकाबला खेला गया इस बीच मैदान पर सत्संग शिरगांव बनाम गावदेवी प्रसन्न जामले के बीच में और मुकाबला शिरगांव टीम ने पहला मुकाबला जीता 47 रन बनाकर उस मुकाबले में जीत का परिचय रहेगा. दूसरे मुकाबले का सत्र खेल जारी होता हुआ शशिकांत लोंगले उर्फ लाल्या स्ट्राइक एंड पर जाते हुए और 9 सेगमेंट का साथी बन के बल्लेबाजी में यहाँ पर जिस खिलाड़ी ने अभी अच्छा ओपिनियन दिया वो खिलाड़ी नरेंद्र मेहंगल मैदान पर जाते हुए. यस, महाराष्ट्र टीम के खो खो के कोच हो यानी कि एथलेटिक क्रिकेटर उनको कहा जा सकता है. टीम इवेंट मैनेजमेंट में उन्हें कहा जा सकता है. रुक करेंगे मैदान के ऊपर हमारे साथ .in और 7 कैमरे के साथ 14 स्टैंड और बहुत ही शानदार लाजवाब ये प्रतियोगिता का ऑर्गेनाइज हम देख पा रहे हैं. मयूर ग्रुप यस एक सन्मान आपण घेतोय. श्रीमान दिलीप हरजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विनंती या दिलीप हरजे साहेब आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी या स्पर्धेचे सर्व
आदरणीय श्रीमान मयूरजी पिशेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हरणे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ये रिविगो मुकाबले को आगाज करेंगे. पारी का दूसरे के सत्र का खेल जारी हुआ. अच्छी गेंद टपकाने के बाद हल्का सा यहाँ पर बिल्कुल बाहर की तरफ निकलती हुई गेंद में गति भी ज्यादा प्रदान की और यह नतीजा आपके सामने डॉट की समाप्ति. पावर प्ले चल रहा है और पावर प्ले में अक्सर हम देखते हैं बल्लेबाज अपने पावर का इस्तेमाल करते हैं, लेकिन पहले गेंद पर गेंदबाज ने यहाँ पर अनुशासित गेंदबाज की तेजस जमदार गेंदबाजी में आते हुए मजा आएगा खेल का. कहीं भी मत जाना दोस्तों, काफी बड़ा क्रिकेट का कारवा हम देख पा रहे हैं. ओ बेहतरीन गेंदबाजी, स्ट्रांग अपील, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा पा गया. यहाँ पर विकेट कीपर की ओर से कोई भी अपील नहीं था. जब तक विकेट कीपर की ओर से अपील नहीं होता तब तक अंपायर अपना ध्यान उनकी तरफ नहीं बढ़ाते. यहाँ पर इसके लिए यहाँ पर ये एज कॉट अभियान के लिए अपील की थी. गेंद नीचे रह गई और बल्ला पहले घुमा चुके थे. बल्ले का मुंह बहुत जल्दी क्लोज किया बल्लेबाज ने. नतीजा आपके सामने डॉट की समाप्ति. 2 डॉट खेलने के बाद बल्लेबाज के एक विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. श्रीमान दिलीप हारजे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी वस्त्र अलंकार त्यांना दिला जातोय. त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण, अतिशय क्लासिक ही मोमेंट आहे आणि त्यासोबत आपण पाहतोय रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देखील या ठिकाणी हारजे साहेबांना दिला जातोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रणेते श्रीमान मयूरजी पिशेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. शशिकांत के बल्ले से निकालते हैं. यहाँ पर 2 रन के लिए ये रन मिलेंगे उनके लिए. यहाँ पर 2 गेंदें डॉट खेलने के बाद दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत हुई. कहा कि P1 का ओवर चल रहा है 60 रन बनाने, यानी कि प्रति ओवर 12 रन से हमें रन बनाने की, प्रति गेंद के ऊपर 2 रन बनाने. इस तरह से डॉट खेलेंगे तो मुकाबला हम के ऊपर हावी हो सकता है. ये सोच विचार किया मैदान के ऊपर. टीम मीटिंग हुई, उसके बाद 2 रन मिले. यहाँ पर 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. इस बार ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद अंपायर हैरी सर बताते हुए इट्स अ वाइड बॉल. अंपायर का इशारा होता हुआ. हरी सर काफ़ी पॉपुलर अंपायर है और दूसरे अंपायर हमारे इस योगेश इंद्रेकर, हमारे राम पटोले सर, इरामन हैरी उर्फ शेखर एलगुडे. ऐसे 4 अंपायर इस प्रतियोगिता में अपना पूरा योगदान देंगे आज के इस क्रिकेट के कारवा में. अब की बार ड्राइव किया गेंद को, अब ड्राइव के जरिए बैकलिप को नीचे रखा. गेंद जाने लगा आपके ऊपर से, खिलाड़ी वहां पर नहीं पहुंच पाए. गेंद सीमा पार. शानदार चौका इनके मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले बल्लेबाज शशिकांत उर्फ लाला मैदान के अंदर. टीम का स्कोर अच्छी गेंद, लेकिन इस बार गेंद टपा खाने के बाद फिर एक बार हल्का सा काटा बदलती हुई, लेकिन इस बार अंपायर ने कहा कि गेंद बिल्कुल अच्छी थी और यहाँ पर डॉट की समाप्ति. 5 गेंदों का खेल समाप्त हुआ. 3 गेंदे डॉट के लिए लाला ने. नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज मछली की तड़प रहे नरेंद्र, उनको अभी भी मैदान के बड़े मुकाबले के इस P1 में बल्लेबाज करने का मौका नहीं मिला. लाजवाब गेंदबाजी. चौका आने के बाद इस समय गेंदबाज ने लाजवाब वापसी की और एक चौका आने के बाद गेंदबाज कितनी क्षमता में कायनात लगा सकते मैदान के ऊपर, इसका उदाहरण देखा हमने. लाजवाब गेंदबाजी. टीम का स्कोर 6 रन. 5 गेंदों का खेल समाप्त हुआ और 5 गेंदों का मुकाबले का शशिकांत उर्फ लाला ने यह अंतिम गेंद इस पावर प्ले ओवर की. ऑन साइड में बहुत ही बड़ा शॉट, हाई बैकलिप, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग, अमेजिंग शॉट दैट वाज ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट. दैट्स अ ह्यूज सेग. उसके बाद डबल, उसके बाद वाइड, उसके बाद चौका, उसके बाद एक छक्का मैदान पर आता हुआ. शशिकांत यानी कि 6 गेंदों का इस्तेमाल किया उन्होंने और पावर प्ले में अपनी पावर दिखा. यहाँ पर एक चौका लौंगा पर देखा, एक छक्का हमने मिड विकेट के ऊपर से देखा. टीम का स्कोर 2 डबल भी उन्हें रन बता दिया और एक वाइड भी दी और टीम का स्कोर 13 रन बिना किसी विकेट के नुकसान के बाद. जब बल्लेबाज की टॉस हारने के बाद पहले बल्लेबाज की थी भिन्नारपाड़ा टीम ने, तो उनका स्कोर था P1 में 16 रन और 60 रन का पीछा करती हुई अब टीम का स्कोर है प्रदीप 11 बेलवली टीम का स्कोर यहाँ पर 13 रन. मजा आएगा खेल का. क्रिकेट का कारवा हमारे मयूर पेशेकर जिनके शानदार प्रतियोगिता. ये प्रतियोगिता देखने के बाद मुझे नहीं लग रहा कि इस प्रतियोगिता को यहाँ पर कोई भी यानी कि
पॉइंट ऑफ व्यू से यहाँ पर कई भी नुक्स निकाल सकते हैं, यानी कि नेशनल लेवल टूर्नामेंट जिस प्रकार खेली जाती है, इंटरनेशनल लेवल जिस प्रकार खेली जाती है, जिस प्रकार का आयोजन होता है, उसी अंदाज में यहाँ पर आयोजन किया गया है। शानदार आलम यहाँ पर क्रिकेट की ये खूबसूरती बढ़ाने वाला मैदान हम देख पा रहे हैं। जैसे रात के फिजाओं में फ्लड लाइट ऑन होगी तो क्रिकेट की खूबसूरती और मैदान की खूबसूरती निखर कर खुलकर हमारे सामने और भी आएगी। ओवर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए गुरुनाथ सिंधे यहाँ पर गेंद बिट्टू के पीछे है, बिल्कुल शानदार। इस बार भी अपील की गई, लेकिन दूसरी मर्तबा अपील यहाँ पर अंपायर को यहाँ पर शक रहेगा तो तब्दीश होगी। आप ज्यादा प्रेशर न करें, वहां पर दबाव बरकरार न करें। और यहाँ पर तीसरे अंपायर की कोई भी मांग की जा सकती नहीं है, क्योंकि यहाँ पर अल्ट्रा मोशन हमारे पास नहीं है। इस बात पर गौर करना है। आएंगे क्रिकेट में धीरे धीरे स्लो, अब स्पीडोमीटर भी आएंगे, कितनी रफ्तार से गेंदें फेंकी जाती है, अल्ट्रा स्लो मोशन भी आएंगे, यानी कि एज लगी या नहीं लगी ये क्रिकेट में होगा, क्योंकि DRS सिस्टम आ चुका है तो ये बदलाव भी क्रिकेट में आना संभव है। टेनिसक्रिकेट.in हमारे साथ है, 14 स्टैंड हमारे साथ है, 7 कैमरे के तहत प्रतियोगिता को यहाँ पर कवर किया जा रहा है और टेनिसक्रिकेट.in यहाँ पर ब्रॉडकास्ट कर दिया। अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई पहला विकेट नुकसान और विकेट का तीरा के ऊपर ये पहला मिलता हुआ। पहले का अंदरूनी हिस्सा लगा और विकेट कीपर ने अपना किरदार निभाया और विजय ने यहाँ पर शानदार किरदार निभाया। टीम का स्कोर 13, 1 विकेट के नुकसान के ऊपर। बल्लेबाज नई उमंग लेकर मैदान के ऊपर जोश और जुनून के साथ मैदान पर उतर चुके हैं। इन नेट नंबर 3 पर यहाँ पर रोशन गायकवाड़, इस्तेमाल उनका किया कप्तान ने। इस बार भी एज, इस बार बिट्टू के पीछे योगेश ने शानदार कैच लपका, लाजवाब। एक और विकेट का नुकसान, 13 पर दूसरा खतरा। एक विकेट चटकाए, दूसरे गेंद पर दूसरा विकेट चटका। पहला कैच विकेट कीपर ने, इस बार विकेट कीपर के पीछे योगेश ने कैच को लपका और 2 यहां पर सदमे देते हुए 13 पर दूसरा सदमा। जिस बल्लेबाज ने अब तक 12 रन बनाए वो बल्लेबाज शशिकांत नूर पल्लालिया इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर, पिछले 2 गेंदों में नॉन स्ट्राइक पर खड़े। अब नए बल्लेबाज मैदान पर इनेट नंबर 4 पर प्रमोट किया गया बल्लेबाज को भूषण मैंगल मैदान पर आते हुए। ये हैट्रिक के कगार पर पहले हैट्रिक क्या प्राप्त कर पाएंगे इस प्रतियोगिता की। इस बीच ब्लॉक कॉल की गई, लेकिन यहां पर मैदान के बाहर काफी बड़ी अपील हुई। जो युवराज सिंह स्टैंड है वहां पर उनके दर्शक हुई, क्योंकि यहां पर कुल मिलाकर 14 स्टैंड खड़े कर दिए। स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति स्टैंड 2024, हमारे बगल में विराट कोहली स्टैंड, जगन्नाथ स्मृति 2024, फिर एक बार महेंद्र सिंह धोनी स्टैंड, फिर एक बार जगन्नाथ स्मृति स्टैंड, यानी कि जितने भी खिलाड़ी के नाम दिए उनके पीछे, उनके बीच में यहाँ पर जगन्नाथ स्मृति स्टैंड यहाँ पर बिल्कुल बनाया गया है। एक बड़ी संकल्पना, 3 गेंदे इस ओवर की डॉट हो चुके बल्लेबाज और क्या लाजवाब गेंदबाजी गुरुनाथ की। जितनी भी तारीफ की है उतनी कम है। तेज हवा बह रही है और इस तेज हवा में खुद के ऊपर अंकुश रखना और अपने आप को काबू रखना, ये उनके लिए एक बहुत बड़ी चुनौती है। और चुनौती को स्वीकार करते हुए लाजवाब गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए और बल्लेबाज को पूरी तरह से काबू में रखा, उन्होंने बंदिश किया, उनके पैरों में जंजीर डाली। लाजवाब गेंदबाजी। पिछले 3 गेंद से एक भी रन नहीं मिला अब तक। ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी, इस बार भी कैच लपका है, लेकिन स्ट्रांग अपील, लेकिन अंपायर ने कहा कि गेंद शरीर से टकराई थी। इस ओवर में कुल मिलाकर 4 गेंदों में 3 मरतबा अपील हुई। अंपायर का लेग बाइज का इशारा।
यहाँ पर कहा जाता है कि जिस प्रकार आप अपील कर सकते हो, यदि इंटरनेशनल प्रतियोगिता में एक ओवर में 2 से अधिकतम बार अपील करते हो तो वहां पर खिलाड़ी को दंडित किया जाता है। लेकिन हमारे टेनिस में ऐसा नहीं है। अब 6 गेंदे फेंको, 6 गेंद बल्ले को थोड़ा सा पर नीचे की 100%। ये आयोजन है हमारे मयूर पिसेकर और हमारे प्रतीक पिसेकर, यानी पूरी फैमिली का यहाँ पर योगदान है। क्योंकि इनकी जो 3 सिस्टर है उन्होंने भी हमारे बाइक दी, हमें पुरस्कृत की है, यानी कि उनका भी बड़ा योगदान है कि पूरी फैमिली का योगदान रहता है अपने पिताजी के नाम के यादों को लाल है मैदान के ऊपर। अजय ने स्ट्राइक को क्यों लिया था, इसका जवाब दिया इस मैदान के ऊपर। पहला छक्का लॉन्ग आउट के ऊपर से और दूसरा छक्का लॉन्ग लेग के ऊपर से यहाँ पर मैदान के ऑनसाइड में खेलने की हिम्मत रखने वाला ये धुआंधार बल्लेबाज। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 27 रन की आवश्यकता। डीज है इस 4 ओवर में 8 गेंदे डॉट खेली है और 3 विकेटें गिरी है, यानी कि 11 गेंदे डॉट निकल चुके हैं। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 27 की आवश्यकता। थैंक यू कुणाल, बहुत ही शानदार जानकारी दी हमारी तरफ बढ़ाते हुए। पहले ओवर में मिले 13 रन, नशीब गांडू त्याला काय करी पांडू। रोनिक आउट ऑफ कंट्रोल नहीं होना है, बड़ी प्रतियोगिता है। चले के मैदान के ऊपर 6 गेंदे 27 की आवश्यकता। अब ये मुझे प्रतीत हो रहा है कि मैदान के ऊपर लाले अभी भी मैदान के ऊपर है, जो ओलंपिक बल्लेबाज बनकर मैदान पर है। हालांकि 23 मिनट का खेल हो चुका है, 23 मिनट मैदान के ऊपर डटे रहे, लेकिन लाले को यहाँ पर बल्लेबाज करने का मौका काफी कम दिया गया क्योंकि उनके खेल में स्ट्राइक काफी कम मिली। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 27 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। गेंदबाज किरण शिंदे आते हुए, किरण शिंदे अंतिम ओवर प्रगति पर 6 गेंदे 27 की आवश्यकता। आप देख रहे हैं मुकाबला भीनार पाड़ा बनाम प्रदीप 11 बेलुली के बीच में चलता हुआ शानदार मुकाबला। 6 गेंदे 27 और ये देखिए स्टंप को बिल्कुल दिखाया था उन्होंने, खुलेआम चुनौती दी, ऑन साइड को क्लियर करना चाहते थे, अंपायर का लेग बाइस का इशारा। और यहां से मिलेंगे 5 गेंदे। अब समीकरण बनेगा 26 रन की आवश्यकता, यानी कि लगातार छक्के लगाने होंगे। यहाँ पर 5 गेंद में 5 छक्के लगाएंगे तो रन बन सकते हैं आपके काफी। 34 रन अब तक बने और जीत के लिए 5 गेंदे 26 की आवश्यकता। मजा आ रही प्रतियोगिता में, काफी बड़ी प्रतियोगिता ऐसा फील हो रहा है। We are doing commentary on the international level because the ground looks really good picture. So beautiful, so elegant, just looking wow, magnificent tournament. कोई यहाँ पर इस प्रतियोगिता के बारे में सभी दर्शकों ने काफी राय दी। आई जो करता हूँ कि यहाँ पर काफी तारीफ हुई। ये तो झांकी है, कई करिश्मे बाकी है। 6 गेंदे 27, अब 5 गेंदे 26 की आवश्यकता। मैदान के अंदर बल्लेबाज अजय गायकवाड़ जिन्होंने 2 छक्के लगाए, उसके बाद मौका मिलेगा कि अजय तीसरा लगातार छक्का लगा पाएगा, मैदान के ऊपर एक नया रिकॉर्ड अपने ऊपर बना पाएगा, ये भी देखने वाली बात होगी। ओ निचले हिस्से में गेंद को रखा, डाउन द लाइन खेलने की तमन्ना थी, इस बार हप एंड जैक करना चाहते थे, लेकिन अजय के पारी का खात्मा होता हुआ। चौथा विकेट मैदान से बाहर। अब समीकरण बनेगा 4 गेंदे अब 26 की आवश्यकता। बराबर 4 गेंदे और 26 की आवश्यकता। अब तक 10 गेंदे डॉट खेली, 3 विकेट की, 4 विकेट गिरी, यानी कि 14 गेंदे डॉट हुई है। इस 14 गेंद में सिंगल भी आते ना तो 14 रन बनते, तो फासला कम बन सकता था। ये देखिए रोहित शर्मा स्टैंड के ऊपर हवा बहती हुई आप देख पा रहे हैं, यानी कि हर खिलाड़ी के बीच में जगन्नाथ स्मृति स्टैंड बनाया गया है। एक नई संकल्पना यहाँ पर ऊंची उड़ान भरने वाले हमारे पिसेकर बंधु, जिनके माध्यम से क्रिकेट का बोलबाला पूरे महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे भारत के कोने कोने में इस प्रतियोगिता की श्रृंखला की चर्चा होती है। हमेशा सुर्खियों में रहने वाली प्रतियोगिता हम देख पा रहे हैं और मयूर पिसेकर हमेशा सुर्खियों में रहते हैं। उनके साथ साथ उनके बंधु यानी कि हमारे उनके भाई प्रतीक पिसेकर भी हमेशा सुर्खियों में रहते हैं और ये प्रतियोगिता सुर्खियों में रहने वाली 365 दिन इंतजार करने वाली ये लाजवाब प्रतियोगिता। पटकी भी गेंद ऑन साइड में खेलने की तमन्ना, लेकिन गेंद टपा खाने के बाद बाहर की तरफ आकार लेती हुई अंपायर हरी सर बताते हुए पर वाइट का इशारा इनके ओर से। अब 4 गेंदे 25 की आवश्यकता। अब आखिरी मौका है इन बल्लेबाज के पास, यदि 4 गेंद में 4 छक्के लगाएंगे तो मुकाबला टाई होगा और मुकाबला सुपर ओवर खेला जाएगा। ये आखिरी मौका है, अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहां मिलेगा। यहां से समाप्त होगा सफर तो 365 दिन फिर आपको इंतजार करना होगा, लेकिन गेंदबाजी अच्छी हो रही मैदान के ऊपर। गेंदबाजी यहां पर आती हुई अंतिम ओवर करते हुए किरण शिंदे
जो कि आशा की उम्मीद की किरण है। भारत के बल्लेबाज फुल टॉस, अब गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, स्कोर ऑफ द विकेट राजेश थे वहां पर। अब 1 रन के साथ सपने बिखर चुके हैं यहां पर इस टीम के, यानी कि प्रदीप 11 बेलर टीम के सपने बिखर चुके हैं। अब समीकरण बनेगा 3 गेंदे, अब 24 की आवश्यकता, यानी कि मुझे प्रतीत नहीं होता कि यहां से आप प्रदीप 11 बेलर टीम जीत सकती है, क्योंकि संभावना काफी कम है। एक आज चमत्कार इस प्रतियोगिता को उनको जिता सकता है, क्योंकि चमत्कार क्रिकेट में काफी कम होते हैं और चमत्कार को हमेशा नमस्कार भी किया जाता है। 3 गेंदे 24 की आवश्यकता। चलो स्पीड अप करना है मुकाबले को, अब देरी बर्दाश्त नहीं की जा सकती, क्योंकि आपको 25 मिनट के अंदर प्रतियोगिता ये इस ओवर को पहले सत्र का खेल समाप्त करना है। अच्छी गेंद, टपक आने के बाद गेंद बिल्कुल उछलती गेंद को उछलता जवाब देने का प्रयास किया बल्लेबाज ने। इस बार भी हप एंड जाक करने की कोशिश की थी, लेकिन इस बार नाकाम रहे। अब 2 गेंदे 24 की आवश्यकता। अगला मुकाबला टॉस हो चुका है। तुषार सिंधे टॉस हुआ है। बी पुल को हम आगाज करेंगे। देवांश चिंचपाड़ा बनाम पहला मुकाबला खेला जाएगा ओम साई अगासन के बीच में। ई पुल का पहला मुकाबला, यानी कि पनवेल तहसील से कल्याण डोमिल तहसील से टीम खेलेगी इस मुकाबले में, लेकिन ये आता हुआ शानदार छक्का रोनी। झालाय आणि चिंचपाडा संघाने टॉस जिंकलाय। प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील। ओवर टू कॉम बॉक्स मचिंद्र सर। अंतिम गेंद 18 की आवश्यकता। अब बल्लेबाज सेकंड पर राजेश सालवे। लाले अभी भी नॉन स्ट्राइक पर है, लेकिन लाले नॉन स्ट्राइक पर ही रहेंगे अभी, क्योंकि अंतिम गेंद इस ओवर की। जब भी गेंद यहां पर गुम होगी या फिर ब्रेक होगी तभी आपको नई गेंद दी जाएगी। इस बार पर गौर करना है, चाहे ओवर की आखिरी गेंद क्यों ना हो, यानी कि आपको नई गेंद हमेशा यहां पर प्रबंध किया जाएगा। 1 गेंद 18 रन, एक तरफा मुकाबला। और इसी के साथ चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, 17 रन से शानदार जीत और प्रदीप 11 बेलुली का सफर समाप्त हुआ। बिना पर